चोरी करायला गेलेल्या चोराच्या पायावर पडली देवाची मूर्ती। पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही। नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलं, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये काहीतरी आपल्याला नवीन पाहायला मिळत असतं। यातील काही व्हिडिओ हे मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असे असतात। सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये दुकानात चोरी केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील। या संदर्भातील अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली पाहिली असतील। मात्र सध्या समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक चोर दुकानात चोरी करण्यासाठी गेला खरं, पण त्याच्यासोबत काय असं घडलं ते तुम्हीच पहा। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक चोर चोरी करण्यासाठी दुकान फोडून आतमध्ये जातोय। यावेळी त्याचा पाय चुकून एका टेबल लागतो आणि भिंतीवर असलेली देवाची मूर्ती त्याच्या पायावर पडते। हे पाहून चोर देखील थोडासा गोंधळलेला दिसतोय। मात्र पुढच्या क्षणी तो असं काही करतो की आपल्याला देखील विचार करायला भाग पडतं। आता तुम्ही म्हणाल असं काय केलं त्यानं? तर या चोरानं देवाची मूर्ती खाली पडली म्हणून उचलली आणि डोकं टेकून त्याच्या पाया देखील पडला। एकीकडे चुकीचं काम तर दुसरीकडे देवाच्या पाया पडणाऱ्या या चोराला पाहून सगळेच जण विचारात पडले। असं म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा, पण कधीकधी कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिले का? नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहाच। या चोरानं मात्र देवाचा आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळते। हा व्हिडिओ घरकेश नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे। यावेळी नेटकरी वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। एकानं म्हटलं आहे बापरे काय चोर आहे, तर दुसऱ्यावर जसं म्हटलेलं आहे चोरांना वाटल्यास हवे की CCTV नसतील, तर तिसऱ्यावर जसं म्हटलेलं आहे चोर असला तरी शेवटी तो माणूसच आहे, तूच करता तूच करवित आहेस। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।